एटापल्ली तालुक्यात खनिकर्माच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होत असतानाही मरपल्ली गावातील नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। गावातील जीर्ण झालेला पूल अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला असून पुलाच्या तातडीच्या दुरुस्तीची किंवा नवीन पुलाच्या बांधकामाची मागणी करत संतप्त ग्रामस्थांनी थेट नाल्यात उतरून आंदोलन केलं। विशेष म्हणजे मरपल्लीपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात खाणकाम सुरू असतानाही गावच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। पुलाच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे 3 ते 4 वेळा निवेदन देऊनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। या धोकादायक पुलावरून प्रवास करताना आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाल्याचा दावाही ग्रामस्थांनी केला आहे। आंदोलनावेळी तालुका काँग्रेसचे प्रमुख नेते तथा शाळा व्यवस्थापन समिती आणि गांधी समाज संघटनेचे अध्यक्ष प्रज्वल नागुलवार यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झालेत। आता ग्रामस्थांनी प्रशासनाला 10 दिवसांची अंतिम मुदत दिली आहे। या कालावधीत पुलाच्या कामाला मंजुरी न मिळाल्यास याच नाल्यात उतरून आमरण उपोषण करण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे खनिकर्माच्या निधीतून विकासासाठी कोट्यवधी रुपये उपलब्ध होत असताना मरपल्लीच्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास का करावा लागतो हा सवाल ऐरणीवर आला आहे। आणखी एखादी दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन पाहणार की त्याआधीच मरपल्लीचा पूल सुरक्षित करणार याकडे आता संपूर्ण एटापल्ली तालुक्याचं लक्ष लागलं आहे। जागतिक आदिवासी दिवसानिमित्त आज आम्ही मरपल्ली वासीय या शासनाचा जाहीर निषेध करतो। कारण अद्याप तो 2 वर्ष लेटून गेले आहे। मरपल्ली आणि हा आमच्या एटापल्लीच्या मधात येणारा पूल पूर्णपणे खचून गेलेला आहे। या माध्यमातून मी स्वतः माझ्या मरपल्ली गाववासियांना घेऊन माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे जवळपास 2 ते 3दा निवेदन दिले। त्याच्यानंतर तहसीलदार साहेब घांगुर्डे साहेब यांच्याकडे सुद्धा आपण निवेदन दिले। त्याच्यानंतर एसडीएम साहेबांना सुद्धा आपण निवेदन दिले आणि ज्या वेळेस कलेक्टर साहेबांचा एटापल्ली येथे दौरा असताना त्यावेळेस सुद्धा पर्सनली निवेदन देऊन मी मंजुरीसाठी मरपल्ली नाल्याचा प्रस्ताव टाकलेला होता। तो मंजूर होणार या 666 कोटीच्या निधीमध्ये मंजूर होणार असे सांगितले असता अद्याप पाहतो हा पुलिया मंजुरीच्या प्रस्तावामध्ये मागच्या वर्षी येऊन मेजरमेंट घेतले, परंतु अद्याप तो काहीच झालेला नाही। आज या पुलियाची व्यथा जर सांगायला गेला या जवळपास 2 ते 3 वर्षामध्ये 3 जीव गेले आहेत। एक मारुती शांताराम तलांडे वासामुंडी, दुसरा अक्षय पांडू कुडियेटी मरपल्ली, तिसरा तिम्मा म्हणून एक मुलगा आहे 18 ते 20 वर्षाचा तोडसा येथील तो मुलगा होता। तर 3 जीव गेले आतापर्यंत। आज जिल्हा खनिकर्म निधी नक्षलग्रस्त भाग म्हणून एटापल्ली तालुक्याला ओळखला जातो गडचिरोली जिल्ह्यातून। तर जिल्हा खनिकर्म मायनिंगच्या एरियामध्ये 25 किलोमीटरच्या आतमध्ये येत असताना सुद्धा जिल्हा खनिकर्म निधी 666 कोटीपैकी आपल्याला 5 कोटी जर देऊ शकत नसेल मरपल्ली गाववासियांना या पुलियासाठी, मरपल्ली वासामुंडी एटापल्ली असे 2-3 गावं जोडलेले आहेत। जर जिल्हा खनिकर्म निधी आदिवासीच्या जनहिताच्या हक्कासाठी आहे की कलेक्टर साहेबांची डुप्लिकेट साईन मारून बीजेपीच्या दलाल नेत्यांसाठी ही निधी आहे हे माननीय कलेक्टर साहेबांनी आम्हाला सांगावं। एक तर तात्काळ मंजुरीचा आदेश आम्हाला द्यावा, अन्यथा 7 ते 10 दिवसाचा आम्ही 7 ते 10 दिवसानंतर मंजुरीचा आदेश जोपर्यंत आमच्याकडे पोहोचणार नाही 7 ते 10 दिवसामध्ये आम्ही तहसील कार्यालयासमोर आणि इथं जागेवरच या पुलियाच्या माध्यमातूनच इथंच आमरण उपोषणाला आम्ही बसणार आहोत।